नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये केलेली, पण त्यानंतरनं निफ्टीनं 100 पॉईंट जे काही पॉझिटिव्ह ओपनिंग आहे ते एंटायर ओपनिंग गमावलं आणि ऑलमोस्ट फ्लॅट 10-20 पॉईंट निगेटिव्हमध्ये आलेली. ॲज युजल एफ आयचं सेलिंग आहे, पण सकाळी 11च्या आसपास मात्र मार्केटला एक फर्म बाईंग रॅली मोमेंटम बघायला मिळाला आणि 11 नंतरनं मार्केटनं जे मोमेंटम पॉझिटिव्ह साईडला पकडला तो ऑलमोस्ट 23,700च्या आसपास जाऊन बंद झाला. निफ्टी ऑलमोस्ट 300 पॉईंट वाढली, सेन्सेक्स जवळपास 800 पॉईंट, बँक निफ्टी 700 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेली आणि हा मोमेंटम सकाळी 11 नंतर आला. ओपनिंग पॉझिटिव्ह झालेलं, गॅप अप ओपनिंग नंतरनं एंटायर गेन्स वाईपआउट झालेले आणि मग रिकव्हरी आली. रिकव्हरी माझं व्हॅल्यू बाईंग आहे, बरंच करेक्शन मार्केटला आलं आहे आणि एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी 23,000च्या आसपास आहे. या अनुषंगानंही निफ्टीला बाईंग आलं. दुसरं थोडंसं गव्हर्नमेंट ॲक्शन मोडवर आलेलं आहे. पेट्रोल डिझेल कमी वापरला सांगण्याने सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे आणि अशाच पद्धतीचं एफ आयला काही टॅक्सेशनमध्ये रिलॅक्सेशन देता येईल का, कारण फॉरेक्स रिझर्व इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे आणि एफ आयज कंटिन्यू विकत आहेत. गेले 4-5 वर्ष झालं एफ आयने जवळपास 7 ते 8 लाख करोडची विक्री केलेली आहे आणि हा जो एफ आयचा विक्रीचा फ्लो आहे तो कुठंतरी गव्हर्नमेंट थांबवण्याचा प्रयत्न करू शकते. अशा पद्धतीच्या रूमर्स किंवा न्यूज म्हणता येईल मार्केटमध्ये सकाळपासून मार्केटमध्ये त्या न्यूज आलेल्या आणि त्यामुळं मार्केटला 11 नंतर एक चांगला पॉझिटिव्ह रिकव्हरी आणि मोमेंटम बघायला मिळाला की एक होप ट्रेड आहे की एफ आयजचे जे काय विक्री आहे जे टॅक्सेशन इश्यू आहे, कारण एफ आयजला बाहेर कोणत्याही देशामध्ये टॅक्सेशन नाही आहे. भारतामध्ये STT आहे, CTT आहे, GST आहे, त्यासोबत लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, या सगळ्या टॅक्सेशन इश्यूमुळे एफ आयज विक्री करत आहेत असे बरेच न्यूज सुरू आहे. त्यामुळे जर एफ आयज ही जर न्यूज कन्फर्म झाली तर मला वाटतं मार्केट खूप मोठ्या पद्धतीनं वाढेल, एक बुल रन नवीन सुरू करू शकेल आणि एफ आयची विक्री थांबवू शकेल. पण ती एक रूमर आहे, पण त्या रूमरच्या होप्सवर मार्केटनं रिकव्हरी दिलेली आहे असं मला वाटते आणि त्यामुळे निफ्टी 23,700 सकाळी 11 नंतरनं वन वे वरती गेली आणि डेज हायच्या आसपास क्लोजिंग दिली. त्यामुळे ओव्हरऑल व्हॅल्यू बाईंग प्लस थोडंसं होप आहे की गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने ॲक्शन घेते फॉरेक्स रिझर्व वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्न करेल आणि एफ आयच्या विक्रीचा होप थांबवण्यासाठी काही टॅक्सेशनमध्ये रिलॅक्सेशन येऊ शकतं. या पद्धतीच्या न्यूजमुळे मार्केट वर गेले. उद्या सेशनला विकेंड आहे, तेव्हा मग टेक्निकली बघायचं झालं तर 23,700च्या वरती गेला तर 23,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे निफ्टीला. 23,800च्या वरती चांगलं बाईंग येऊ शकतं, मे बी 24,000 पर्यंत निफ्टी जाऊ शकते. अदरवाईज 23,700च्या खाली मेंटेन राहिला तर 23,600 बँक निफ्टी येऊ शकते. 23,600 आणि 550 हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे निफ्टीसाठी उद्यासाठी. लोअर लेवलला, हायर लेवलला 23,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 23,800च्यावर 24,000 जाऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा लोअर लेवलला 54,000 चांगला सपोर्ट आहे. 54,000च्या खाली गेलं तर 53,700 बँक निफ्टी खाली येऊ शकते. अदरवाईज हायर लेवलला 54,500 बँक निफ्टी जाऊ शकते. 54,500च्या वरती गेला तर 54,800 बँक निफ्टी उद्यासुद्धा जाऊ शकते. त्यामुळे ओव्हरऑल आज एक होप ट्रेडमुळं बाईंग आले, डेज हायच्या आसपास बंद केले. मला वाटते उद्या थोडंसं पॉझिटिव्ह सुरुवात करायला काय हरकत नाही, ग्लोबल पेज पॉझिटिव्ह राहिले तर. पण हायर लेवलला थोडंसं रेजिस्टन्स एफ आयचा विक्रीचा ओघ अजून कायम आहे, हे थोडंसं लक्षात ठेवायला हवं. आज NSEमध्ये 1400 शेअर्स 1490 शेअर्स वाढल्या, त्या बाजूला 1450 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 38 शेअर वाढले, त्या बाजूला 12 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअरची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, NSEमध्ये थोडा मिक्स आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज IT सेक्टरवर दबाव बघायला मिळाला. ऑलमोस्ट IT सेक्टर 2-2.5% मायनस राहिलं. इन्फोसिस, TCS 3-3% शेअर खाली आले. AI डिस्ट्रप्शनमुळं स्टॉक इन्फोसिस असेल, TCS असेल, ऑलमोस्ट 50%पेक्षाही जास्त करेक्ट झालेत. त्यामुळं IT सेक्टरवर दबाव राहिला. पण आज बँक्स, फार्मा, मेटल, ऑटो, रियाल्टी, FMCG, एनर्जी या सेक्टरमध्ये चांगलं बाईंग बघायला मिळालं. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स 1% प्लस आहे. डाऊ फ्युचर 270 पॉईंट प्लस आहेत. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत. आजचा जो काय पॉझिटिव्ह मोमेंटम पकडला आहे, उद्या फॉलो ऑन बाईंग येणं गरजेचं आहे. जर उद्या फॉलो ऑन बाईंग आलं 23,800च्या वर गेलं तर एक मजबूतीचा ट्रेंड येऊन परत पुन्हा आपण 24,000च्या वरती जाऊ शकतो. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.